Welcome student. Now today we are going to teach English Standard 11. Subject English. Lesson number 1.1 Being Neighborly. Now being neighborly. This is the story of four sisters named Meg, Jo, Beth and Amy. Their friend Laurie their wise and loving parents of modest means. Living in a suburb of city in the east coast of America has caught the imagination of a generation of records. या पाठामध्ये काय दिलं आहे की एक मार्च कुटुंब असते, त्यामध्ये त्या 4 बहिणी असतात, मेग, जो, बेथ आणि एमी. आणि एक लॉरीचं कुटुंब असते, त्या लॉरीच्या कुटुंबामध्ये तो मुलगा असते आणि त्याचे आजोबा असते. तर हे इन ए सबर्ब ऑफ सिटी, शहरापासून थोडस दूर अंतरावर पश्चिमेकडे, पूर्वेकडे भाग आणि पण ईस्ट कोस्ट, पूर्वेकडला, अमेरिकेच्या पूर्वेकडला भाग, त्या ठिकाणी हे राहतात. 2च घर असतात. शेजार धर्म कसा निभवावा, शेजार धर्म कसा पाळावा, या पाठामधून व्यक्त केलेला आहे. ती मुलगी स्वतः संघर्ष करून We remain family with the sisters through all their struggles, conflicts, dreams and joys. आणि त्या सर्व मुली संघर्ष करतात, मानसिक तणाव असते, प्रयत्न असते आणि आनंद पण असतो. या लेसन मध्ये ते दिलेलं आहे की फ्रेंडशिप कशी, शेजाराची फ्रेंडशिप कशी करावी. The extract affords us a translating glimpse into the book and narrates the beginning of the lifelong friendship between जो आणि ते पुष्कळ दिवसपर्यंत त्यांचा फ्रेंडशिप. The brightest and liveliest of the 4 sisters and Laurie their wealthy new neighbors. नवीन शेजारी असतो हा त्यांचा. एकटाच असतो, श्रीमंत असतो, सगळ्या फॅसिलिटी असते, पण बंदिस्त असतं घरामध्ये, बाहेर निघत नाही. The March girls and Laurie become best buddies and much more as the book progress. या ठिकाणी ते दिलेलं आहे. What is in the world are you going now? We are going to start being neighborly. What is in the world are you going to do now? Joe ask Meg one snowy afternoon. एके दिवशी दुपारच्या बर्फाळी, त्या ठिकाणी स्नो अमेरिकेमध्ये बर्फ पडत होता, दुपारची वेळ होती आणि ही जो बाहेर जाऊन आलेली होती. एकदा ती बाहेर जाऊन आलेली होती. मग तिची बहीण तिला म्हणते की तू आता काय करणार आहे, तू नक्की काय करणार आहे. What is in the world are you going to do now? Joe ask me. One snowy afternoon, as her sister came tramping through the hall in rubber boots, old sack and hood, with a broom in one hand and a shovel in the other. एका हातामध्ये
एका हातामध्ये तिने काय घेतलं, एक बर्फाळ दुपारी टोपी असलेला ढगाळ जुनाट झगा आणि रबरी बूट घालून एका हातात झाडू आणि दुसऱ्या हातात पावडं घेऊन दणादण पावलं आपटत दिवाणखान्यात शिरणाऱ्या आपल्या बहिणीकडे पाहत ती काय विचारते की आता काय करणार आहे तू पुन्हा. गोईंग आउट फॉर एक्सरसाइज आन्सर जो विथे मिची वॉज ट्विंकल इन हर आईज. ते डोळे चमकत असतानाच तिने काय म्हटलेलं आहे, डोळे चमकत असताना गोईंग आउट फॉर एक्सरसाइज, मला एक्सरसाइज करायला जायचं आहे. आय शुड थिंक 2 long walks this morning would have been enough. It's cold and dull out. And I advise you to stay warm and dry by the fire as I do, said Meg with a shiver. तिची बहीण ती मेघ थंडीने थरथर कापत असताना सुद्धा ती काय म्हणते की आता बाहेर जाऊ नको. आय शुड थिंक, मला असं वाटते की 2 long walk, दोनदा तू बाहेर जाऊन आली त्याच्यामुळे तू आता पुरेसा आहे, आता बाहेर जाऊ नको. इट्स कोल्ड अँड डल, बाहेर खूपच थंडी आहे आणि अंधुक प्रकाश आहे त्याच्यामुळे तू बाहेर जाऊ नको. तर तिची बहीण थंडीने कडकडत असताना ती म्हणते आणि ती शिकुटीपाशी जात असते ड्राय बाय द फायर, स्वतःला कोरडे करण्यासाठी. नेव्हर टेक ॲडव्हाइस, कांट कीप स्टील ऑल डे and not being a pussy cat I don't like do does by the fire. ती काय म्हणते, नेव्हर टेक ॲडव्हाइस, मला सल्ला घ्यायची काय अशी आदत नाही. कांट कीप स्टील ऑल डे, दिवसभर मी काय एकाच ठिकाणी बसून राहू शकत नाही. अँड नॉट बिंग ए पुसी कॅट, एखाद्या मांजरीसारखे एका ठिकाणी बसून मी राहू शकत नाही. आय डोंट लाईक टू डोज बाय द फायर, आणि शेकोटीपाशी मला सुद्धा राहणं आवडत नाही. आय लाईक ॲडव्हेंचरस अँड आय एम गोइंग टू फाइंड सम, मला साहस आवडते, मला लाईक ॲडव्हेंचरस. आय एम गोइंग टू फाइंड सम, आणि त्याकरताच मी जात आहे. Meg went back to toast her feet and read Ivanhoe, and Joe began to dig a path with a great energy. The snow was light, and with her broom she walked in. मेघ कुठे गेली? मेघ वेंट बॅक टू टोस्ट हर फीट. ती मेघ आपले काय पाय आपटत. इव्हॅन्हो काय आहे, एक हिस्टॉरिकल नॉवेल आहे. ती कोणी लिहिली ते साईडला दिलेलं आहे. हिस्टॉरिकल नॉवेल बाय वॉल्टर स्कॉटने लिहिल्या गेले ते नॉवेल आहे. तर ती नॉवेल वाचत बसली आहे. जो बिगेन टू डिग पाथ विथ अ ग्रेट एनर्जी, आणि जो आपलं ते हातामध्ये ते पावडं असते का नाही बर्फ काढासाठी, तो बर्फ काढासाठी पावडं घेऊन बाहेर काम करायला लागली. द स्नो वॉज लाईट, बर्फ किती हलका असतो अगदी. अँड विथ हर ब्रूम शी सून स्वेप्ट ए पाथ ऑल अराउंड द गार्डन, आणि तिने सर्व सभोवती गार्डन मध्ये पडलेला बर्फ हलका असतो त्याच्यामुळे ती भराभर तिने साफ केलं. फॉर बेथ टू वॉक इन वेन द सन केम आउट, आणि तिची बहीण बेथ विचार करता सुद्धा तिने ते साफ केलं. जेव्हा तो म्हणजे इनव्हॅलिड डॉल, म्हणजे तुटलेली जे पायाने लंगडी असलेली एक बाहुली बेथ जवळ होती, ती तिला घेऊन यायची मग सूर्यप्रकाशामध्ये. नीडेड एअर. नाव द गार्डन सेपरेटेड द मार्च's हाऊस फ्रॉम दॅट ऑफ मिस्टर लॉरेन्स, आणि त्या गार्डनमुळे दोन घराचे काय असे भाग झालेले होते. Now the garden separated the March house from that of Mr. Lawrence. Both stood in a suburb of the city, शहरापासून दूर असलेला of the city, which was still country like, खेडा भाग सारखं ना, गावासारखं दिसत होतं. वीज ज्या ठिकाणी काय मोठमोठाले झाडं वृक्ष आहे, फळं फुलं बगीचे मोठमोठाले, आणि एकदम शांत रस्ते, कशी क्वाईट स्ट्रीट होती, शांत रस्ते बसलेले असल्यामुळे
त्याच्यामुळे काय लो ह्यूज पार्टेड द टू इस्टेट, आणि दोन जे अंतर होतं, एक मिडल क्लास आणि एक श्रीमंत क्लासचा, त्या दोन भागामध्ये विभाजन झालं होतं. ऑन वन साइड वॉज अन ओल्ड, एकाकडे एक पुराणं घर होतं. ऑन वन साइड वॉज अन ओल्ड ब्राउन हाऊस लुकिंग रॅदर बेअर अँड शेबी रॉब द वाईन्स. एकीकडे ते पुराणं घर होतं, त्यावर काय द्राक्षांची वेल उन्हाळ्यामध्ये लागलेली होती, पूर्ण झाकलेले होतं ते घर. त्यांच्या भिंती समर कव्हर इट्स वॉल्स अँड फ्लावर्स, फुलांनी, विच देन सराउंडेड इट. ऑन द अदर साइड, दुसऱ्या बाजूला, ऑन द अदर साइड वॉज ए स्टेटली स्टोन मेन्शन, आणि दुसऱ्या बाजूला एक काय असं पूर्ण दगडाचं बांधलेलं काय होतं, एक आपण त्याला मेन्शन म्हणजे राजवाडाच म्हणू शकतो त्याला. प्लेनली बिटोकिंग एव्हरी सॉर्ट ऑफ कम्फर्ट अँड लक्झरी. बिटोकिंग म्हणजे काय, इंडिकेट, दर्शविते की त्या घरामध्ये सर्व कसं लक्झरी, श्रीमंत आणि समाधान, कम्फर्ट, सगळ्याच गोष्टी अवेलेबल होत्या श्रीमंतीचा थाट. फ्रॉम द बिग कोच हाऊस अँड वेल केप्ट ग्राउंड टू द कन्झर्व्हेटरी. कन्झर्व्हेटरी म्हणजे काय, पूर्ण त्या घराला कसे काचाचे पूर्ण ग्लास रूम, हाऊस पूर्ण काचाचं असं काय पॅकिंग होतं त्या घराला, पूर्ण काचाचं, त्यामुळे छान दिसत होतं. प्लेनली बिटोकिंग एव्हरी सॉर्ट ऑफ कम्फर्ट लक्झरी फ्रॉम द बिग कोच हाऊस अँड वेल केप्ट ग्राउंड. आणि एक मोठं समोर मैदान सुद्धा होतं बगीचा. अँड द ग्लिम्स ऑफ लवली थिंग्स वन कॉट बिटवीन द रिच कर्टन. पडदे असे काय बाजूला केलेले असल्यामुळे सर्व गोष्टी दिसत होत्या त्या ठिकाणी. इट सीम ए लोनली लाईफलेस सॉर्ट ऑफ हाऊस, आणि एकाकी असं घर होतं ते. फॉर नो चिल्ड्रेन क्लिक ऑन द लॉन. त्या घरातले कोणतेही मुलं बाहेर नाही येत होते, लॉन मध्ये खेळत नव्हते. नो मदरली फेस एव्हर स्माइल ॲट द विंडोज. त्यांची आई खिडकीतून डोकावत नव्हती, आवाज देत नव्हती, काही हालचाल नव्हती. आणि फ्यू पीपल वेंट इन, फक्त थोडेच लोक त्या घरामध्ये होते. एक्सेप्ट द ओल्ड जेंटलमॅन अँड हिज ग्रँडसन, एक सभ्य व्यक्ती आणि एक त्याचा नातू. टू जोज लिवली फॅन्सी, जोला फॅन्सी म्हणजे का आकर्षक, जोला त्या घराची फारच ओढ होती. जोला त्या घराची फारच ओढ होती. धिस फाईन हाऊस सीम ए काइंड ऑफ इन्चॅन्टेड पॅलेस. जोला असं वाटत होतं की ते एक प्रकारचं काय आहे, भारावलेलं, म्हणजे तो राजवाडा पाहून जो फार भारावून गेलेली होती त्याच्यामुळे. फुल ऑफ स्प्लेंडर्स अँड डिलाइट्स विच नो वन एन्जॉय. खूप म्हणजे फुल ऑफ स्प्लेंडर्स, खूप तिला अशी ओढ लागली होती, खूप आनंद झाला होता की कधी मी त्या घरामध्ये जाते, कधी एकदा तरी भेटते असं तिला वाटत होतं. She had long wanted to behold these hidden glories and to know the Lawrence boy. आणि त्या मुलाची काय मुलाखत घ्यायची होती, त्या मुलासोबत काय मुलाखत घ्यायची होती तिला त्याच्या. She had long wanted to behold these hidden glories and to know the Lawrence boy. आणि त्या मुलासोबत दोस्ती मैत्री करायची होती. To look as if he would like to be known, if he only knew how to begin. पण तिला ते कळत नव्हतं की सुरुवात कशी करायची. Since the party she had been more eager than ever. तिला फार उत्सुकता झालेली होती, फारच उत्सुक झालेली होती. And had planned many ways of making friends with him. आणि त्याच्यासोबत मैत्री करायची होती. But he had not been seen lately. तिला जास्त वेळ वाट पाहायची नव्हती. And Jo began to think, आणि ती विचार करायला लागली की कसं होईल, विचार करायला लागली की कसं होईल, आपल्याला कसं तिचं भेट घेता येईल. He had gone away when she one day spied a brown face at an upper window looking wistfully down into their garden where Beth and Amy were snowballing on another. एके दिवशी काय पाहिलं,
When she one day spied a brown face at an upper window, जेव्हा तिला असं कळलं की त्या खिडकीतून तो जो मुलगा आहे तो डोकावत आहे, पाहत आहे, तेव्हा तिने काय केलं, बाहेर गेली ज्यावेळेस आणि तिने आपलं फावडं घेतलं आणि ते बर्फ काढायला सुरुवात केली. त्यावेळेस काय त्यांच्या बहिणीकडे बेथ आणि अमिका एकमेकांवर ते बर्फ फेकत होते. That boy is suffering for society and fun, she said to herself. ती स्वतःचीच म्हणाला की हा मुलगा की मुलगा दॅट बॉय इज सफरिंग फॉर सोसायटी अँड फॉर शी से टू हर. हा मुलगा काय करत समाजापासून असा अलिप्त असा आहे, एकटाच एकाकी आहे, याला बाहेर काढलेलं पाहिजे. हिज ग्रँडपा डज नॉट नो, त्याच्या आजोबाला माहीत नाही. हिज ग्रँडपा डज नॉट नो व्हॉट्स गुड फॉर, त्याच्याकरता काय चांगलं आहे ते. And keeps him shut up all alone. And keeps him up shut all alone. He need a party of jolly boys to play with. त्याच्यासोबत आनंदाने राहायला पाहिजे, बोललं पाहिजे. और somebody young and lovely, आणि कोणतरी नवीन असं तरुण व्यक्ती गेलेला पाहिजे. I have a great mind to go over and tell the old gentleman so. मला वाटते की मी त्या ठिकाणी गेली पाहिजे आणि त्या सगळ्या व्यक्तीला ह्या सगळ्या गोष्टी काय सांगितल्या पाहिजे, असं माझ्या मनामध्ये येते. असं ते विचार करत आहे, असं ते विचार करत आहे.